आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला सर्वांना माहित आहे, देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये एनडीएचं सरकार केंद्रामध्ये आहे आणि राज्यामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार हे महाराष्ट्रामध्ये अतिशय गतिमान पद्धतीने काम करताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसत आहे। एक विचाराचं सरकार असणं किती फायदेशीर असू शकतं हे महाराष्ट्राला सातत्याने वेगवेगळ्या विषयांमध्ये लक्षात येत आहे। इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कामाला गती देण्याचं काम हे केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार एकत्र असल्यामुळे हे आपल्याला सर्वांना दिसत आहे। या व्यतिरिक्त आपण सर्वजण जाणता की एक वर्ष महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारला पूर्ण झालं आहे आणि त्या निमित्तानेच आज त्या पत्रकार परिषदेचं एक भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून, एक एनडीएतला प्रमुख पक्ष म्हणून महायुतीने या एक वर्षामध्ये महाराष्ट्रातील जनतेसाठी काय करू शकले हे सांगणं हे अत्यंत गरजेचं होतं आणि म्हणून त्या विभागांमध्ये सर्व ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने पत्रकार परिषदा घेऊन त्या ठिकाणचे विषय हे मांडावेत आणि म्हणून आज ही पत्रकार परिषद खरं तर घेण्याचं ठरवलंय। वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला आपण विचार करतो की आपल्याला माहित आहे की पूर्वी ज्या ताकदीने शेतकरी हा आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये ज्या वेगवेगळ्या पद्धतीने सरकार मायबाप म्हणून पाठीशी राहिलं पाहिजे, या दृष्टिकोनातून 5 वर्षामध्ये 25,000 कोटीपेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट ही या सरकारने करायचं ठरवलं आणि तेव्हापासून सातत्याने त्या दृष्टिकोनातून पाऊल हे सरकारने उचलायला सुरुवात केली। मध्यंतरीच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल, अचानक पडलेला पाऊस आणि या पावसाच्या ज्या पद्धतीने कहर केला त्यामुळे शेतकऱ्यांचं झालेलं अतोनात नुकसान लक्षात घेता जवळजवळ 32,000 कोटीपेक्षा जास्त पॅकेज हे सरकारच्या माध्यमातून दिलं गेलं आणि हे पॅकेज देत असताना सुद्धा आपण पाहिलं असेल की बऱ्याच जणांच्या जमिनी या खरडून गेल्या होत्या। त्या खरडून गेलेल्या जमिनीसाठी सुद्धा पहिल्यांदाच सरकारने एक नव्या पद्धतीने त्याच्यामध्ये सरकारने पाठीशी राहिलं पाहिजे या दृष्टिकोनातून सरकारने त्या संदर्भातला सुद्धा निर्णय घेतला हे आपण सर्वजण जाणता। सौर या विषयामध्ये सुद्धा सरकारने अतिशय वेगळ्या पद्धतीने काम करायला सुरुवात केली। अपारंपरिक ऊर्जा निर्मितीच्या दृष्टिकोनातून आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना त्यांच्या असणाऱ्या वेळामध्ये त्यांना वीज उपलब्ध झाली पाहिजे या दृष्टिकोनातून काम हे सरकारने केलंय। वेगवेगळी धोरणं त्यामध्ये सरकारने केली। आपण जाणता की मत्स्य या विषयामध्ये आपण सर्वजण जाणता की त्याला सुद्धा मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा देण्याचं काम सुद्धा या सरकारच्या माध्यमातून करण्यात आलं। पशुसंवर्धनाला सुद्धा कृषी सक्षम दृष्टिकोनातून जो दर्जा दिला गेला पाहिजे होता तो देण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून केलं गेलं। हे एक प्रकारे सरकार आणि सरकारने शेतकरी याला केंद्रबिंदू समजून जे आवश्यक निर्णय आपल्याला हवे होते किंवा शेतकऱ्यांना आवश्यक होते ते सर्व करण्याचं काम केलं। शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आणि नमो सन्मान योजनेच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य हे दोघंही त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत
हेही वारंवार दाखवण्याचा प्रयत्न हा सरकारच्या माध्यमातून झाला. आपल्याला माहित आहे की जलसंवर्धन हे सर्वात मोठं काम हे देवेंद्रजींच्या नेतृत्वातल्या सरकारच्या माध्यमातून झालंय आणि त्यामुळे वेगवेगळे प्रकल्प की जे प्रकल्पांच्या बाबतीमध्ये आपल्याला माहित आहे की जे प्रकल्प बऱ्याच वर्षापासून प्रलंबित होते. सिंचनाच्या प्रकल्पामध्ये विशेष करून गुंतवणूक करण्याच्या दृष्टिकोनातून फक्त विचार हा केला जायचा, परंतु त्याला मान्यता देण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून वारंवार झालं आणि असे अनेक प्रकल्प जे प्रलंबित होते त्यांना एक वेगळ्या पद्धतीने क्षमा देऊन त्या कामांना खऱ्या अर्थाने सुरुवात केली गेलेली आहे हे आपण सर्वजण जाणता. खर तर आपण सर्वांना मला सांगायला आनंद होतो की आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये जवळजवळ जलयुक्त शिवार 2 या कामांना जी सुरुवात झाली, या जवळजवळ वर्षभरामध्ये 37,000पेक्षा जास्त कामं ही पूर्णत्वाकडे गेली. त्या सरकारचं या 1 वर्षामधलं असणारं योगदान आहे. हे शेवटी या सगळ्या गोष्टीमध्ये एक मोठं पाऊल महाराष्ट्रामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला गेला आहे. नदी जोड प्रकल्प या संदर्भात बरेच वर्ष चर्चा सुरू होती, परंतु नदी जोड प्रकल्प खऱ्या अर्थाने जर सुरू करायचे असतील तर त्यासाठी मराठवाडा ग्रीड असेल किंवा या पद्धतीने कशा पद्धतीने त्यामध्ये पुढे जाता येऊ शकतं त्याची खऱ्या अर्थाने सुरुवात जर कोणी केली असेल तर ते आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीच्या सरकारने केलं आहे असं मला सांगायला आनंद होतो. पायाभूत सुविधा या अधिक सक्षम झाल्या पाहिजेत. वाहतुकीच्या कोंडी या शहरांमधल्या संपल्या पाहिजेत. या दृष्टिकोनातून सुद्धा काम हे सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालंय. आपण सर्वजण जाणता की समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून एक नवा असा मार्ग जो तयार झाला तो खऱ्या अर्थाने महाराष्ट्र सरकारला समृद्धीच्या दिशेने घेऊन जाणारा साबित झाला. त्यामुळे असे काही मोठे प्रकल्प हे सर्व ठिकाणी सुरू झाले पाहिजेत या दृष्टिकोनापासून. म्हणून शक्तीपीठ निर्माणाच्या संदर्भात सुद्धा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा लोकांनी नियोजन हे सरकारच्या माध्यमातून होत आहे. वाढवण पोर्ट जे आहे, वाढवण पोर्ट याला मंजुरी दिली गेल्यामुळे आपण सर्वजण जाणता की वाढवण पोर्ट हे आशियामधलं असणारं सर्वात मोठं असं पोर्ट आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये या पोर्टच्या निर्मितीमध्ये फक्त ते पोर्टच निर्माण होणार नाही तर पालघर जिल्ह्याला एक वेगळ्या पद्धतीने आणि संपूर्ण देशाच्या असणाऱ्या जी आर्थिक जी आपण सुबत्ता ज्याला म्हणतो सुबत्ता आणण्यामध्ये त्याचं सर्वात मोठं योगदान हे यामध्ये होणार आहे. 10 लाखापेक्षा जास्त रोजगाराची निर्मिती ह्या वाढवण बंदर आणि त्याच्या असणाऱ्या आजूबाजूच्या जे परिसर आहे त्या परिसरामध्ये होणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी एक चांगलं जे एअरपोर्ट व्हावं या दृष्टिकोनातला सुद्धा प्रयत्न हा त्याच भागामध्ये आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वात होणार आहे. त्यामुळे तो संपूर्ण भाग जो आहे जसा आपण म्हणतो की एक वेगळ्या पद्धतीने मुंबईला जोडणारा भाग असल्यामुळे मुंबईला आणि आजूबाजूच्या असणाऱ्या परिसराला एक फार मोठी ताकद येणार आहे. त्याच भागातून कॉरिडोर्स मोठ्या प्रमाणात जात आहेत. बडोदा हायवे जे आहे ते त्याच भागातून जात आहेत. त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीने तिथली असणारी परिस्थिती जी आहे तिथला असणारा जनजाती समाज जो आहे त्या जनजाती समाजाला एक रोजगाराच्या फार मोठ्या संधी हा या त्यामुळे उपलब्ध होणार. जवळजवळ 238 मुंबई आणि मुंबई उपनगरामध्ये आपल्याला माहिती आहे की रेल्वे जी आहे ती अत्यंत महत्त्वाची अशी भूमिका त्याला धामिनी असं म्हटलं जातं. मुंबईला त्या रेल्वेला म्हटलं जातं. त्यामुळे या रेल्वेच्या असणाऱ्या ज्या लोकल्स डबे आहेत किंवा ज्या गाड्या ज्या आहेत त्या गाड्यांसाठी सुद्धा 238 नव्याने खरेदी करण्याच्या संदर्भातला निर्णय हा सुद्धा त्याच माध्यमातून घेण्यात आला आहे. नागपूरचा असणारा रिंग रोड जो आहे त्याला सुद्धा जवळजवळ 13,000पेक्षा जास्त कोटी रुपयेची मंजुरी करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय असं व्यापार आणि वित्तीय केंद्र तयार व्हावं या दृष्टिकोनातून सुद्धा 6,500 कोटीपेक्षा जास्त
ही मंजुरी देण्यात आलेली आहे. असे अनेक प्रकल्प जे आहेत की जे प्रकल्प हे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये करण्याचा विचार केला गेलेला आहे. आणि 100 गावं जी आहेत ती सौर ग्राम म्हणून योजना जी आहे ती सुरू झाली आहे. जवळजवळ 15 गावं त्या दृष्टिकोनातून आतापर्यंत पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या या सगळ्या गतिमान महाराष्ट्र करण्यासाठी, ज्याला देवेंद्रजी नेहमी म्हणतात की महाराष्ट्र आता थांबणार नाही, त्याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रामध्ये एक नंबर करण्याचं काम हे महायुतीचं सरकार महाराष्ट्रातलं या गेल्या 1 वर्षामध्ये करत आहे. लाडकी बहीण योजना जी आहे, विरोधक वारंवार सांगत होते की लाडकी बहीण योजना ही बंद होणार आहे, बंद होणार आहे. पण आपण जाणताय की देवाभाऊ नेहमीच सांगतात की मी जोपर्यंत मुख्यमंत्री म्हणून आहे तोपर्यंत या योजनेला कुठेही धक्का लागणार नाही, कारण मी तुमचा सर्वांचा लाडका देवाभाऊ आहे. त्यामुळे ती योजना अतिशय योग्य प्रकारे सुरू आहे. राज्यामधील असणाऱ्या 10 जे जिल्हे आहेत त्या 10 जिल्ह्यांमध्ये उमेदचे मॉल तयार व्हावेत अशा दृष्टिकोनातून, महिलांचं सक्षमीकरण व्हावं या दृष्टिकोनातून सुद्धा एक विचार, आणि उमेदची असणारी ही जी एक फार मोठी असणारी महिलांची ताकद आहे तिला खऱ्या अर्थाने बाजारपेठ निर्माण करून देणं या दृष्टिकोनातून निर्णय हा सरकारने घेतला आणि त्या दिशेने आपण कामाला सुरुवातही झालेली आहे. आपण सर्वजण जाणता की महाराष्ट्राला जर पुढे न्यायचं असेल तर यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट येणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून जवळजवळ 16 लाख कोटीपेक्षा जास्त सामंजस्य करार हे दावोसमध्ये हे गेल्या वर्षभरामध्ये झाले. आणि हे करार फक्त झाले नाहीत तर त्यापैकी 80% जास्त उद्योगधंद्यांना खऱ्या अर्थाने सुरुवातही झालेली आहे. आणि त्यामुळे गेल्या पूर्ण वर्षभरामध्ये ही असणारी परिस्थिती लक्षात घेता जवळजवळ आपण पूर्ण देशभरामधली असणारी सर्वात जास्त FDI ज्याला म्हणतात इन्व्हेस्टमेंट जी आहे की एक वातावरण पूर्णच्या पूर्ण महाराष्ट्रामधलं हे उद्योगधंद्यांसाठी पोषक असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये उद्योगधंदे हे महाराष्ट्रामध्ये यायला सुरुवात झालेली आहे. आणि या सुरू झालेल्या या उद्योगांच्या माध्यमातून जवळजवळ 1.5 लाखापेक्षा जास्त लोकांना रोजगाराच्या संधी खऱ्या अर्थाने प्राप्त झाल्या आहेत, हे मला सांगायला आनंद होतो. आपण सर्वजण जाणता की या सगळ्या विषयांमध्ये सुद्धा पोलीस भरती हा विषय हा अत्यंत महत्त्वाचा विषय होता. आणि म्हणून राज्यभरामधले गेल्या वर्षभरामध्ये 45,000पेक्षा जास्त लोकांना रोजगाराची पोलीस भरती ही करण्यात आलेली आहे. त्या व्यतिरिक्त आपण वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत, या डिपार्टमेंटमध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये सातत्याने सांगितलं जात होतं की शासकीय नोकऱ्या ज्या आहेत त्या नोकऱ्यांमध्ये ही ज्या ठिकाणी आपल्याला भरती करता येऊ शकते त्या ठिकाणी भरती करावी असं जेव्हा सांगितलं तेव्हा वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने भरत्यांचं TCSच्या माध्यमातून किंवा कुठेही ज्याला म्हणतो की पारदर्शकता ठेवून सर्व भागांमध्ये, मग त्या महानगरपालिका असतील किंवा वेगवेगळ्या असणाऱ्या शासकीय ज्या नोकऱ्या होत्या ज्या प्रलंबित होत्या त्या सर्व ठिकाणी सुद्धा एक चांगल्या पद्धतीने पारदर्शकपणे त्या ठिकाणी नोकऱ्यांच्या संधी ही तरुणांना मोठ्या प्रमाणामध्ये मिळत आहेत, हे मला सांगायला आनंद होतो. नवी मुंबई या भागामध्ये एक विद्यापीठ 5 परदेशी विद्यापीठांचे करार झालेले आहेत आणि त्या ठिकाणी एज्युकेशन सिटी म्हणून येणाऱ्या काळामध्ये नवी मुंबई हा जो भाग आहे तो भाग येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सर्वांना पाहायला मिळाला. तरुण शेकडो तरुण हे शिक्षणाच्या निमित्ताने बाहेर असणाऱ्या काही प्रमुख युनिव्हर्सिटी ज्या आहेत त्या युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षणासाठी जात असतात. त्यामुळे त्यांना बाहेरगावी न जाता ते याच ठिकाणी त्यांना शिक्षणाच्या व्यवस्था झाल्या पाहिजेत या दृष्टिकोनातला प्रयत्न हा आपले देवेंद्रजींच्या नेतृत्वात झाला. याचा अर्थ फक्त लक्षात घेतला पाहिजे की आपल्या देशातील असणारी करन्सी जी आहे ही करन्सी बाहेरच्या देशामध्ये जेव्हा एखादा विद्यार्थी किंवा एखादा कोणीतरी ज्या वेळेला बाहेर जात असतो त्यावेळेला आपल्या देशातली जे पैसे जे आहेत ते बाहेर जात असतात. परंतु हीच जर शिक्षणाची व्यवस्था जर आपल्याच देशामध्ये झाली तर ती पूर्णच्या पूर्ण करन्सी जी आहे ती करन्सी आपोआप आपल्या देशामध्ये राहायला सुरुवात होईल. एक दूरदृष्टी असणारा नेता कसा असतो हे देवेंद्रजींनी
या त्यांच्या विविध कामांमुळे आपल्याला लक्षात आणून दिलेला आहे. सौर अपारंपरिक ऊर्जेच्या बाबतीमध्ये आपण सर्वांना पाहित असेल की ज्यांनी एखादे विजेचं उत्पादन करण्यासाठी जेवढा खर्च येत असतो त्यापेक्षा विजेची बचत केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होऊ शकतो. आणि एखादी इन्व्हेस्टमेंट जर आपण पूर्णच्या पूर्ण जर नैसर्गिकरित्या जर केली आणि त्याचा दूरगामी जर फायदा होणार असेल तर त्यासाठी आपण काम करायला हवं. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये त्यांनी केलेला हा ऐतिहासिक जो निर्णय होता त्या ऐतिहासिक निर्णयामुळे अपारंपरिक ऊर्जेला सर्वात जास्त महत्त्व हे महाराष्ट्रात दिल्यामुळे आपल्याला लक्षात येत आहे की पूर्ण देशभरामध्ये असं कुठेच झालं नाही किंवा कुठे होत नाही की विजेचा दर जो आहे विजेचा दर हा कमी होणं हे गेल्या 25 वर्षामध्ये कधीच झालं नाही. विजेचा दर वाढत्या आपल्याला सर्वांना दिसला परंतु तो कमी झाला. त्याचं कारणच एक आहे की देवेंद्र फडणवीस जी यांची असणारी दूरदृष्टी आहे असं या निमित्ताने मला सांगावं असं वाटतं. राज्य शासन असेल किंवा सीबीएसई बोर्ड्स असतील किंवा ह्या सगळ्या ज्या आपलं असणारे शालेय शिक्षण आहे या शालेय शिक्षणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा असणारा जो इतिहास आहे तो इतिहास त्यामध्ये प्रामुख्याने शिकवला गेला पाहिजे. या दृष्टिकोनातून पाऊल हे या पूर्णच्या पूर्ण 1 वर्षामध्ये सातत्याने घेण्याचं काम झालं.